आई आहे तोपर्यंत तुमचं माहेर, आई आहे तोपर्यंत माहेर. ज्याची आई गेली त्याला विचार असा कीर्तन काय. आज मी कीर्तनावर उभा राहिलो तर माझ्या कीर्तन करताना सुद्धा अंगावर टाकायचं नाही. फार लहानपणी माझी आई गेली. ज्या आईने मला हा दान दिला, ज्या आईमुळे आज मी तुमच्या समोर कीर्तन करतो, ती आई जर माझ्या या जगामध्ये असती तर आज तिला किती आनंद वाटला असता. माझी आई फार लहानपणी गेली आणि मी मुद्दाम आज कीर्तनामध्ये माझ्या आईची आठवण का काढतो. तुम्हाला खरं सांगू का, देवतुल्य श्रोत्यांनो, इथे बसून जर एखाद्याने माझ्या आईचं चरित्र ऐकलं आणि जर याच्यात एका जरी तरुणाला वाटलं आजपासून मी माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आणणार नाही, तर माझ्या कीर्तनाचं स्वर्ग होऊन जाईल. नक्कीच स्वर्ग होऊन जाईल. आई काय असते त्याला आई नाही त्याला विचार. आईची किंमत काय असते. तुला मिळेल बंगला गाडी, शेतीवाडी मोटार गाडी, आई बाप मिळणार नाही गाण्या जाणं गाडी. त्याला आई मिळत नाही तर आईची किंमत विचार. आईची किंमत विचार. भगवान महादेवाचं चरित्र मी नेहमी सांगतो. आई काय असते त्याला. आई किती महान असते त्याला. फक्त चांगुणाच्या दारामध्ये भगवान महादेवानं झोळी पसरली होती आणि ती चांगुणा जगाच्या पाठीवरती सगळ्यात श्रेष्ठ आई ठरली होती. सगळ्यात श्रेष्ठ आई ठरली होती. भगवान महादेव तिच्या पुढे झोळी पसरतो याचा अर्थ आई किती मोठी आहे, किती मोठी आहे. माझी आई अशी कीर्तनामध्ये बसायची. माझं कीर्तन चालू होतं. कीर्तन झाल्यानंतर माझी आई माझ्या जवळ आली. मला माझ्या आईनं सांगितलं, माझ्या मुखावरून माझ्या आईनं हात फिरवला. मी सत्य घडलेलं सांगतो दादा, पाठ केलेलं सांगत नाही. माझ्या मुखावरून माझ्या आईनं हात फिरवला आणि मला 500 रुपयाची नोट माझ्या आईला बक्षीस म्हणून दिली. आजही माझ्या जवळ ती 500 रुपयाची नोट मी जपून ठेवलेली आहे. आणि माझ्या आईनं मला जाता सांगितलं, बाळा तुझ्या आळंदीत राहतोस ना, ती आळंदी अनाथाची माय ज्ञानोबा रायाची. आणि ज्या वेळेला तू आळंदीमध्ये जाशील, ज्या वेळेस तुला माझी आठवण येईल, तेव्हा तेव्हा माऊलीच्या समाधीपाशी जायचं. बस माझी आठवण काढायची, तुला तुझी आई मिळून जाईल. माझी आई मला सांगायची. मी कीर्तनातून बाहेर निघालो आणि कीर्तन मंडपाच्या बाहेर निघाल्याच्या नंतर बस स्टँडवरती गेलो. एसटी स्टँडवरती गेल्यानंतर माझ्या हातामध्ये बॅग होती. एसटी मध्ये जाऊन बसलो. माझ्या आईनं मला वळवलं आणि फक्त रस्ता क्रॉस करत असताना माझ्या आईला गाडी नव्हती. माझी आई रस्त्यावरती एक गाडी खाली पडलेली होती. मला फोन आला, महाराज तुमच्या आईचा ऍक्सिडेंट झाला. 5 किलोमीटर सुद्धा मी पुढे गेलो नव्हतो. पाठीमागे आलो. माझ्या आईच्या जवळ गेलो. आईच्या जवळ गेलो. मांडीवर मरताना माझ्या आईने माझ्या मुखावरून हात फिरवला आणि मरताना माझी आई एकच वाक्य म्हणत होती, बाळ किशोर, आतापर्यंतच मी तुझी आई होते, आता इथून पुढे तुझी आई जिथं जिथं कीर्तनाला जाशील ना राजा, त्या प्रत्येक कीर्तनात बसलेली माऊली तुझी आई असते राजा. माझ्या आई मरताना एकच वाक्य बोलली आणि माझ्या आईने शेवटचं पाणी माझ्या हातातून पिली. माझ्या आईनं प्राण सोडून दिला. मरताना जे वाक्य सांगितलं ना माझ्या आईनं, मी प्रत्येक कीर्तनात गेलो ना, आज कुठंतरी माझ्या खाण्या कोपऱ्याला बघत असतो, माझ्या आई मला दिसते का. अरे आई असताना आईची किंमत कळत नाही, तर आई गेल्यानंतर आईची किंमत कळल्याशिवाय राहत नाही. राजामुळे जगाच्या पाठीवरती सगळं मिळतं तुम्हाला, पण गेलेले मायबाप पुन्हा कधी मिळत नाही. म्हणून असलेल्या आईबापाच्या डोळ्यात पाणी आणून आणि ज्याला आई नाही, ज्याला बाप नाही, त्याची माय बाप माझी माऊली होते, माझा पांडुरंग परमात्मा होतो. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, दादा हो माझ्या माहेराला जायचे. माहेर कशाला म्हणतात. अरे
बाईचा बाप किती गरीब असू द्या पण लेकीला बापाचा अभिमान असतो माहीत किती अभिमान असतो. एखाद्या लेकीचा बाप फाटकी कपडे घालत असू द्या तिला विचारू द्या तुझा बाप कसा आहे ग ती म्हणत असते माझा बाप फार श्रीमंत आहे फार श्रीमंत आहे. कशीही परिस्थिती असू द्या परिस्थिती फाटकी असू द्या पण लेख सांगताना मात्र बापाचा अभिमान सांगत असते कारण बाप असतोच तसा माणूस. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला